आता आपला सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर तो सांस्कृतिक किंवा कलेने असा भरलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये उत्सव आलेच, गणपती उत्सव असेल किंवा शिगमोत्सव असेल आणि त्यामुळे दुसरी म्हणजे दशावतार कला असेल. तर गणपतीला गणपती विसर्जन सगळे भक्तजन भाविकजन आपलं गणपती पूजन करत असतात. त्याप्रमाणे जो शिगमोत्सव आहे, तो होळीचा सण आहे, तो कोकणामध्ये खूप आवर्जून आणि उत्साहाने केला जातो. आणि त्यातली हा प्रकार म्हणजे मेळ आहे, म्हणजे खेळ. म्हणजे कोणी कुठल्या भागात म्हणजे थोड्याफार भागामध्ये याला राधा असं म्हटलं जातं किंवा राधेचा खेळ असं म्हटलं पण जातं. आणि हाच खेळ आम्ही काढण्यासारखा, कारण आमचे पूर्वपार जे होते त्यांनी हा खेळ काढायचे, त्यांच्यावर पावलावर पाऊल ठेवून आम्ही हा खेळ काढला.